कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्याचे खासदार अनंत हेगडे यांनी संविधान दुरुस्तीसाठी 2/3 मतदान आवश्यक आहे, यासाठी भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करा अशा पद्धतीचे वक्तव्य केले. संविधान बदलाची त्यांची भाषा देशहिताविरोधी आहे. संविधान बदलणे हे देशविघातक शक्तीचे प्रयत्न आहेत असे सांगत संविधानाच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खासदार अनंत हेगडेंवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीने तहसीलदार शीतल सोलाय यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. यावेळी खासदार हेगडे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना जळगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, अच्छेखा हबीब खान, डॉक्टर संदीप वाकेकर, प्रवीण भोपळे, अमर पाचपोर, अजहर देशमुख, जहीर अनिल इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव.